तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता कालूरामजी यांच्या वर्कशॉपला धुळे या ठिकाणी आणि लोकेश भाऊंच्या वर्कशॉपला. तर मित्रांनो ऊन इतका जबरदस्त पडत आहे तर खूप खतरनाक हाल होत आहे. बाईकवरती पण गाडी चालवणं नव्हते. तर चला कोणत्या कोणत्या गाड्यात एक समोरच एक आयसर गाडी दिसते मला, दाखवतो. तर आपली गाडी या ठिकाणी लावलेली आहे. तर या ठिकाणी आता कालूरामजी यांच्या हार्डवेअरचं दुकानाचं न्यू बांधकाम चालू आहे. काकाजी नमस्ते. तर मित्रांनो आपण आता जातोय वर्कशॉपमधनं. ही समोर आहे, कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कुठली गाडी आहे. बघू शकता तुम्ही वरचा टपाचा पत्रा मित्रांनो. तर एक गाडी समोर, दोन गाडी समोर, तीन गाडी. तर चला आज एक बँड गाडी पण या ठिकाणी आलेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी गाड्या जास्त अडचणीने लागलेल्या आहेत. तर ही आपली अंमळण्याची गाडी मित्रांनो, गोपाल बँड म्हणून गाडी. तर फर्स्ट गाडी मित्रांनो या मॉडेलमध्ये 1114 आणि ह्या लुकमध्ये बँड लाईनमध्ये ही पहिलीच गाडी आहे मोठ्या टायरमध्ये. न्यू गणेश बँड देवबाने यांची पण गाडी आहे. MS 470070 नंबरची गाडी. तिचं पण फायनल काम झालेलं आहे. आता तिच्यात पण साऊंड लागेल आणि हिचं पण झालेलं आहे फायनली. साऊंड लावायचं काम बाकी बघतो आता. आणि आपली एक श्री स्वर म्हणून गाडी आहे, अपडेटसाठी आलेली आहे. SSB. तर चला अजून कुठली गाडी आहे ते बघू आपण. तर इकडे एक बँड गाडी आलेली होती. तर आपला हरिओम वाडगावचा हरिओम, तरी पण बँडसाठी आहे का आयडिया नाही आपल्याला. तर हरिओम बँड वडगाव ही गाडी काय कामासाठी आलेली काही आयडिया नाही आपल्याला. मित्रांनो या ठिकाणी जनरेटर पण विकता कालूरामजी. ज्यांना कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी कॉन्टॅक्ट करायचं आहे. तर आपण आता जाऊ लोकेश भाऊंच्या वर्कशॉपला. लोकेश भाऊंच्या वर्कशॉपला श्रीराम बँड त्यांचं पण जनरेटर विक्री आहे असं वाटतं, छोटं जनरेटर आहे. तर लोकेश भाऊंकडे पण हा सेटअप पण विक्री असेल. 1 2 3 हे पण रिकामे बॉड्या विक्री असतात. ज्यांना कोणाला लागणार असेल माल होतो गाडीवाल्यांना, त्यांनी घेऊन जायचं आहे. तर चला रॉकस्टार या ठिकाणी रेडी होतो आहे. मिनी रॉकस्टार गुजरातची गाडी वाटतं मित्रांनो, कारण की तिची 21W3550. तर एक बाजूला पण परत रॉकस्टार नाही, टीमध्ये ती पण बघू आपण. परत इकडे काय भारत गॅसचं पण ट्रॉला विक्री मित्रांनो. तर ही पण मोठ्या टायरमध्ये गाडी मित्रांनो, 2114मध्ये. ही पण नवीन गाडी लागलेली आहे लोकेश भाऊंच्या वर्कशॉपला. लोकेश भाऊंकडे सध्या 1 2 3 4 आणि ही एक आहे शिवतांडव बँड, नाही शिवसाई. तर या गाडीचं अपडेटसाठी असेल ही गाडी, कारण की ऑलरेडी त्यांची एक गाडीमध्ये नवीन बनण्यासाठी लागलेली आहे. तर असा काही बाजूच्या गाडीचा लुक आहे. एक रॉकस्टार पॅटर्नमध्ये V आणि हा आहे T. आणि आपला प्लॅटफॉर्म रेडी झालेला आहे या गाडीचा. तर समोर ही जी गाडी आहे मित्रांनो, शिव तांडव बँडची गाडी मित्रांनो. त्या गाडीमध्ये काही समजत नाही आहे किती बेस आहे. तर 40-50 बेसच्या जवळपासच असेल. तिचं इथं जनरेटर आहे वाटतं. पुढे गेलं जनरेटर बघू आपण, कारण की किती केवी आहे.
मित्रांनो जनरेटर आहे का काय? किती केवी? 160 केवी असेल, कारण की 125 केवी एवढं जनरेटर नाही आहेत. 160 केवी, 150-60 केवी 100% लिहून देतो मी तुम्हाला. आणि आपला जुना डब्बा कोणाला लागणार असेल तर रेनोका बँड, डिजिटल बँजो पार्टी रावेल, तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर त्यांना काही फोन नका करा तुम्ही. आपल्या लोकेश भाऊंकडे आहे ते लब्याचा डिपार्टमेंटचा, तर लोकेश भाऊंना कॉल करायचा आहे. तर चला तुम्हाला आता दाखवतो मी शिवतांडव बँडची गाडी. तर असा काही काम झालेलं आहे मित्रांनो. शिवतांडव बँड, तिच्यावरती